जर आपण एखाद्या नवीन स्टेटला गेलो किंवा नवीन शहरामध्ये गेलो आणि तिथं आपल्याला बुकिंग कसं शोधलं पाहिजे, तर ते मी स्टार्टिंगलाच कव्हर करून घेतोय. घुसलोच नो एंट्री मध्ये आणि इकडं नो एंट्रीचा चलन किती देतात माहिती का? 20,000 रुपयाचं. बाय बाय दिल्ली, बाय बाय. देवनारायण पवित्र शुद्ध शाकाहारी भोजनालय. नाश्ता केला पण भाई चहाच द्यायला तयार नाही. चहाच नाही म्हणतो. बोललो तुम्हाला पण एकदा दाखवा इंद्रगडचा किल्ला. तुम्हाला ब्लॉग आणि सिरीज बघायला आवडले असेल तर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार भावांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपण दिल्ली मधून. गाझियाबादला मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे आणि बोललो मस्त अशी जर्नी आपण एन्जॉय केली. वडोदरा ते दिल्लीचा प्रवास खूप छान होता. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो, जर तुम्ही आउट स्टेशनला येत आहे किंवा अदर स्टेटला जात आहे आणि तुम्हाला तिथं ट्रान्सपोर्टचा ऑप्शन शोधायचा आहे, तर मी लास्टच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण या ब्लॉगची सुरुवातच अशी करूया की जर आपण एखाद्या नवीन स्टेटला गेलो किंवा नवीन शहरामध्ये गेलो आणि तिथं आपल्याला बुकिंग कसं शोधलं पाहिजे, तर ते मी स्टार्टिंगलाच कव्हर करून घेतोय. कारण कसं होतं मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या शहरात गेलं किंवा एखाद्या राज्यात गेलं तर तिथले ट्रान्सपोर्टर शोधत सापडत नाही किंवा तिथले बुकिंग सापडण्याचे प्रॉब्लेम येतात. तर सर्वात महत्वाची एक मेन गोष्ट असते की आपल्याकडे भरपूर सारे ट्रान्सपोर्टचे ग्रुप असतात. त्यावरती बुकिंग टाकणाऱ्यांचे पण नंबर असतात आणि ज्यांच्या गाड्या ऑलरेडी गेल्या त्यांचे पण नंबर असतात. व सरळ व्हॉट्सअपला सर्च करायचं, ते लोकेशन टाकून की इथं इथं कोणची गाडी आली आहे किंवा इथं कोणतं ट्रान्सपोर्टचं ऑप्शन आहे का किंवा कोणी इथं बुकिंग टाकलेलं आहे का, त्यांना पहिले कॉल करायचे. त्यांच्याकडून तुम्हाला ट्रान्सपोर्टचे नंबर भेटतातच, कारण कोणी ना कोणी गाडी भरलेली असते किंवा कोणतं तरी बुकिंगला तिथून गाडी गेलेली असते. दुसरा ऑप्शन असा येतो मित्रांनो, तुमच्याकडे गुगल मॅप आहे. गुगल मॅपवरती त्या लोकेशनला तुम्ही जर पोहोचलेत ना, ट्रान्सपोर्ट नियर मी, पॅकर्स मूव्हर नियर मी, ते शोधायचे. त्यांचे सगळ्यांचे नंबर अवेलेबल होतात. सगळ्यांना फोन करायचे, मेसेज करायचे, ते पण तुम्हाला बुकिंग सांगतात. तर समजा एखादा मोठा ट्रान्सपोर्टरचा नंबर भेटला तर त्याला विचारायचं आमच्या गाडीचा माल कुठं भेटेल, तो सांगून देतो. तिकडे जाऊन त्या लोकेशनवरतून गाडी भरू शकता. म्हणजे 2 ऑप्शन आपले क्लिअर झाले. आता तिसरा ऑप्शन, जस्ट डायलला ट्राय करू शकता. जस्ट डायलला फोन केला, तिथून पण तुम्हाला बरेचसे ट्रान्सपोर्टचे नंबर भेटतात. सिम्पल आहे. चौथा ऑप्शन, ट्रान्सपोर्ट एरिया शोधायचा. ट्रान्सपोर्ट नगर, कोणत्या शहरामध्ये गेला का तिथं ट्रान्सपोर्ट बघायचा, इंडस्ट्रीयल बघायचा, तिथं सुद्धा तुम्हाला बरेचसे ऑप्शन अवेलेबल होतात. आणि चौथा ऑप्शन असतो मित्रांनो, सिम्पल तुमचा फ्रेंड सर्कल. त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. कारण आपण ह्या क्षेत्रामध्ये तर आपले बरेचसे मित्र झाले असतात. त्याला प्रत्येकाला तुम्ही विचारू शकता की बाबा ह्या एरियात गेल्यामध्ये ट्रान्सपोर्ट कोणता आहे, तिथून मला गाडी कशी भरता येईल. तर हे 4-5 ऑप्शन आहेत तुम्ही जर नवीन स्टेटमध्ये किंवा नवीन एखाद्या शहरामध्ये गेले आणि गाडी भरायची. तर या मित्रांनो, हनुमान जयंतीचा भंडारा खायला इथे समोरच वाटत होते. आणि आपण आहे नोएडामध्ये सेक्टर 4ला. आणि यावेळेस सुद्धा आपण रिटर्नला जाताना व्हीलसाईचंच बुकिंग कन्फर्म केलंय. गाडी खाली गेली आपण गाझियाबादला आणि तिथंच थांबलो होतो. आणि हे बुकिंग आपल्याला आज सकाळी भेटलं. तर ह्या सिरीजला सुद्धा मजा येणार आहे मित्रांनो. कारण सांगू का, तुम्ही लास्टच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल म्हणजे व्हीलसाईचं हाईक पेमेंट. आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की जिथं गाड्या अवेलेबल आहेत आणि जिथं भरपूर अशा बुकिंग आहेत त्यावेळेस व्हीलसाई काय रेट देत आहे. तर ही सिरीज आता आपण कंटिन्यू करतोय. इथून मुंबईचं हे बुकिंग असणार आहे. तर डायरेक्टली पोहोचलो आपण. दिल्लीत घुसलोच नाही, दिल्लीच्या बाहेरून डायरेक्टली इथपर्यंत आलो. तर चला गाडी लोडिंग करून घेऊया. 4-5च बॉक्स आहेत, तेवढे लोडिंग झाले का मग इथून मस्त अशी आपली मुंबईची जर्नी एन्जॉय करायची. चला भंडारा संपवतो आणि मग भेटतो. तर बरोबर 4:30 वाजता मित्रांनो आपण निघतोय. मागची कंपनी होती पिंक कलरवाली. आणि आता आपल्याला डायरेक्टली बाहेर पडायचं आहे. नो एंट्रीच्या आधी 4:30 वाजलेले आहेत. आलो बाहेर. सूर्य काय अजून मावळला नाही. हे बघा, आप्पा स्वागत, ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश में आप्पा स्वागत. तरी मध्ये एका ठिकाणी घुसलोच नो एंट्री मध्ये. आणि इकडं नो एंट्रीचा चलन किती देतात माहिती का? 20,000 रुपयाचं. मग साहेबाची सेटलमेंट केली 300 रुपयात. डोक्याची मंडई करून टाकली. आता पोचलो हायवेला. आता इथून डायरेक्टली निघू. हे बघा, परवळ मार्गे परत मग आपला दिल्ली हायवे. बरोबर 1350 किलोमीटरचं रनिंग दाखवते. समोरच हायवे दिसतोय का? टोल फाडायचा, युटर्न मारायचा आणि हायवेवरती चढायचं. बाय बाय दिल्ली, बाय बाय. निघूया. रात्रीपर्यंत मी सगळे पर्याय ट्राय केले, जेवढे नंबर होते ते
किंवा मग या ऑनलाईन कंपनीवरती पण लक्ष होतं किंवा ग्रुपवरती पण लक्ष होतं, तर आपल्याला ग्रुपवरतून एक बुकिंग भेटलं होतं, म्हणजे आपलाच ट्रान्सपोर्टर आहे पुण्याचा, त्याने सांगितलं होतं. तर त्याला मी भोपाळचं बुकिंग होतं ॲक्च्युली ते, तर भोपाळचं बुकिंग उद्याचं भरायचं होतं, ते कन्फर्म झालं होतं डन. पण नंतर ज्यावेळेस त्याला मी फायनल फोन केला ना, ज्यावेळेस लोडिंगला निघायचं, त्यावेळेस तो बोला आराम से आओ, आज भरेगा नहीं तो शाम में भरेगा नहीं तो कल सुबह भरेगा. मतलब तेरा कंफर्म नहीं है तो मैं नहीं भरेगा, अगर मैं रुका तो ही भरूंगा, अगर मुझे को दूसरा बुकिंग मिला ना तो मैं निकल जाऊंगा, असं सांगून त्याला कमिट केलं. मग नंतर बोला ठीक आहे, तेरा जो होगा वो फायनली लास्ट में बता दे, जब तेरा अगर कन्फर्म होता है तो. कारण सांगू का मित्रांनो, हे बघा हातावरती, हा रात्रभर मच्छरांनी असं फोडलंय, 2-3 वेळा 2-3 अगरबत्त्या संपल्या, मच्छर काय हटायचं नाव घेत नव्हता. आणि त्यातून काल पण आंघोळ नाही, आज पण आंघोळ नाही. बोललो नाही बाबा, जे भेटन त्याच्यावरती आपल्याला इथून निघावं लागल, नाही तर आजारी पडल्यावरती लाखाचे 12,000 पण सांगितले. म्हणून मी हे बुकिंग हे ऑनलाईन वाजतच होतं, हे सकाळीच पडलं होतं, पण त्याचा रेट कमी होत होता. म्हणलं वाढू द्यावा, किती वाढतोय वाढता तो फायनली 17,300 वरती गेला. मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण येताना 1000 किलोमीटरसाठी 30,500चं बुकिंग घेऊन आलो होतो, आणि आता जाताना 1350 किलोमीटर आहे बघा, 1349, 1350 किलोमीटरसाठी 17,300. कारण इकडं कसं, आता इकडं अवेलेबिलिटी गाड्यांची पण जास्त आहे, त्यामुळं रेट काही चढत नाही. आणि अजून एक कोल्हापूरवाल्याचं रेट बुकिंग होता, तर ते कोल्हापूरवाल्याला मी डायरेक्ट 30,000 रुपये रेट दिला होता. म्हणलं 30,000 रुपये भाडं आहे, तर त्याचा काय परत फोनच नाही आला. म्हणलं त्याविषयी सोडून, त्यामुळे ते पण सोडून दिलं. ते उद्या सकाळी भरायचं होतं, ते पण सोडून दिलं. म्हणलं जे पदरात पडलंय ते घ्या, निघा. वजन काय 200 किलोचं असेल, 7-8 टन उड्या मारत जाता येईल. मुंबईमधून काहीतरी, म्हणजे आपल्या इलाक्यात गेल्यावरती तिथून काही जुगाड लावता येते. आणि 17मध्ये जरी म्हणलं तरी आता टिपीचा खर्च नाही, म्हणजे डिझेल आणि टोलचा खर्च जरी काढला तरी आपल्याला 10,000 खर्च होऊ शकतो. म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टी शेवटला सांगतो ॲक्च्युली, पण मी हे आधीच का सांगतो, तर 10,000 खर्च झाला तरी 7,000 रुपये आपले वाचू शकतो. म्हणजे 2.5 दिवसाचा प्रवास आहे, 2.5 दिवसात 7,000 जरी धरलं तरी पर डे खर्च वाजा 2,500 रुपये शिल्लक पडतात रिटर्नला. मग एवढा वाईट नाही, बराच म्हणायचा. तर बरोबर 11 वाजायला आलेत मित्रांनो, आणि आपल्याला इथं भेटलंय आता रेस्ट रूम आणि पार्किंग एरिया. भूक लागली होती, म्हणलं जेवायला थांबून घ्यावा, जेवण पण उरकून घ्यावा, म्हणून थांबलो. लवकरात लवकर जेवून घेतलं, आणि राईस आणि राजमा खाल्ल्यामुळे ना जास्त वेळ काही निभाव नाही लागणार. रात्री मच्छरांनी लय फोडलं मला ॲक्च्युली, त्यामुळे आहे ना मग झोप घेऊनच मग पुढे जाता येईल. काय ढाबा, चला या ट्रकच्या मागं जाऊ. कारण काय होतं, प्रवास अजून भरपूर लांबचा आहे आपला, 1150 किलोमीटरचा प्रवास आहे. तर सगळ्यांना गुड नाईट, भेटूया डायरेक्टली सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. सकाळचे बरोबर 6:45 वाजलेत आणि आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे दिल्ली वडोदरा मुंबई हायवेवरतून. तर रात्री आपण एका ढाब्यावरती पेट्रोल पंपावरती थांबलो होतो, तिथंच झोपलो. मस्त अशी झोप झाली. 11 ते 5चा झोपेचा टायमिंग कंप्लीट झालेला आहे, आणि आपली जर्नी झाली आहे सुरू. तर सध्या जयपूर सिटी क्रॉस झाली आहे, म्हणजे विमानातून बसल्यानंतर नाही का सांगतो, तुमच्या उजव्या साईडला जयपूर सिटी आहे, तुम्ही बाहेरच्या विंडोमधून बघू शकता. तसं आपल्या बाहेरच्या विंडोमधून काही दिसणार नाही, कारण जयपूर सिटी भरपूर अशी लांब आहे. तुम्हाला हे ब्लॉग आणि सिरीज बघायला आवडले असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अजून भरपूर छान छान सिरीज तुम्हाला इथून पुढं पण बघायला भेटणार आहेत. मित्रांनो, सवाई माधवपूरला इथं हायवेचं काम थांबलंय, एक लेनचं. तिकडून येतानाच चालू आहे, बट इकडून जाताना बंद आहे. सवाई माधवपूर म्हटल्यावर सवाई माधवरावावरतून तर नाव नाही पडलं, असलंय पण काय माहित नाही. जर तसं काय असेल ना, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जर सवाई माधवपूरला असेल ना, कमेंट करून नक्की सांगा. दिल्ली वडोदरा एक्सप्रेस वे, अरे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे लिया रे, ये हमारे बम्बई को जोड़ने वाला है, बम्बई को. चला बघूया किती पैसे काटतायत. मेसेज येईलच. बोलो चचा.
आपल्या फास्टॅगचा रिचार्ज तर भरपूर टाकलाय मी, 2900 रुपये रिचार्ज करून ठेवलेला आहे फास्टॅग. चला मित्रांनो, डिझेल आणि मस्त असा आपला याचा ब्रेक पण कम्प्लीट करून घेऊ, चहा नाश्त्याचा, म्हणजे आंघोळीचा ब्रेक पुढे गेल्यानंतर करता येईल. लागलीच राव, रिझर्वलाच लागली काय राव. चला डिझेल भरून घेऊया आता. ₹91.74 डिझेलचा रेट. 8 वाजायला आलेत मित्रांनो. 29 $2,929 रुपयाचं डिझेल. टँक झाला फुल. गिअर कोणता आहे? अशी काय गाडी जाम झाल्यासारखी करते. गच उठली पाहिजे राव, बोलेरो आहे. चला पुढून आपल्याला राईड घ्यायचं आहे मित्रांनो. एक नंबर काम झालंय ऍक्च्युली. थंडगार आहे पाणी, आणि पाणी संपलं होतं माझं दिल्लीमध्येच. बॉटल घ्यायला लागले होते मला. आता मस्त गार पाणी, टेन्शन गेलं मुंबईपर्यंत. नाही तर 20-20 रुपये परवडत नाही, मोठा दारात पुरतो कामाला येतो. चला निघूया. चला टाइमपास नाही करायचा, नाश्ता करायला कुठतरी थांबायचंय. लाखेरी पर्यंत आपल्याला हा हायवे मित्रांनो सुटलेला आहे आपला. लाखेरी पर्यंत आपला हायवे सुटला आहे. तर परत लाखेरीच्या नंतर मग सुरू होतो. ओकेच. रॉंग साईडला घातली होती गाडी, म्हणजे इकडे होतं ना. बघा निघूया इथून. डिझेल फुल, पाणी फुल. साहेबाची गाडी आली मागून. हा म्हणजे साहेबाने त्रास द्यायला नको. राजस्थान म्हणलं का पधारो मारो देश. तिळाची शेती, त्यानंतर गव्हाची शेती भरपूर अशी निसती लांब पर्यंत. हे बघा गव्हाची शेती आहे, राई म्हणतो ना आपण, तीळ, त्याची शेती तिकडं मागच्या साईडला. पेरूची शेती, आणि हे मळणीचं मशीन. कसलं आहे एवढं मोठं गाडी पाहिजे रस्त्यावरती असं लॉंग रोड साठी. हा चला, आंघोळीला पाणी तर भेटलं आपल्याला. शेजारीच हॉटेल पण आहे, उरकून घेऊया आता सकाळची भीती. समोरच मित्रांनो आपली गाडी लावली, आणि आज आपण ऑर्डर केलाय बघा पराठा. मस्त पैकी आंघोळ पूजा उरकून घेतली, आणि आता हे हा सकाळचं हॉटेल होतं. बोललो नाश्ता पण उरकूनच घ्यावा एकदा. गरम पराठा. इकडे पराठा डाळी बरोबर भेट. ठीकठाक आहे. सगळे ब्रेक संपले म्हणजे टेन्शन राहत नाही, निघता येतं लगेच. हॉटेलचं नाव काय माहितीये का? देवनारायण पवित्र शुद्ध शाकाहारी भोजनालय. नाश्ता केला पण बाई चहाच द्यायला तयार नाही. चहाच नाही म्हणतो. अहमदाबाद पासून बरोबर इथपर्यंत म्हणजे दिल्ली जाऊन रिटर्न यायला आपल्याला 1600 किलोमीटरचं रनिंग झालंय. तर हा आता सिंगल रोड कव्हर करून घेऊ. आता डायरेक्टली हायवेला पोहोचून घेऊ. या पॅच मध्ये भरपूर असे ढाबे, हॉटेल्स तुम्हाला आहेत बरं का, आंघोळ किंवा जेवण उरकण्यासाठी. कसला मस्त असा इंद्रगड आहे. भारी, एकच नंबर आहे, खरंच एक नंबर. समोरच्या डोंगरावरती मित्रांनो इंद्रगडचा किल्ला आहे बघा. हे बघा ऍक्च्युली इथे दिसत नाही आता. हे जे गडाची बुरुज आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही, पण वरती भारी समोरून चांगलं दिसत होतं. बोललो तुम्हाला पण एकदा दाखवा इंद्रगडचा किल्ला लांबून. आलोय तर बघायलाच पाहिजे ना असं काय काय दिसतंय आपल्याला ह्या रोड वरती. वाव, पाणी आल्यावरती कसं वाटत असेल मित्रांनो हे बंधारा. जाताना मित्रांनो आपल्याला दिल्लीकडे हा पॅच लागत नाही बरं का. सरळ जात आहे. फक्त दिल्लीवरतून येतानाच आपल्याला एवढं सरळ फिरावं लागतं. मध्ये लाखेरी वगैरे आहे ना, ती गावं फिरून यावं लागतं.
कारण एक लाईन यांनी पूर्ण ती सर्व्हिस रोड सोडून हाय लाईन चालू केलेली आहे तिथं. आलो परत आपण हायवेला. 11:30 वाजलेत. एसी गाड्यांचं काय बेनिफिट आहे ना हे मित्रांनो, राजस्थानला आल्यावर तेच समजतं बरं का. आपण आंघोळ केली, नाश्ता केला आणि हायवे पकडला होता आणि हायवेवरती आल्यानंतर यांना 10-15 मिनिटातच असं डोळ्यांवरती तार यायला लागते. एसी लावली तर जरा बरं वाटतंय गाडी चालवायला. मग गाडीचा खरंच एसीचा फायदा करून इथंच घ्या, नाहीतर तुम्हाला हा रस्ता लय विचित्र आहे. म्हणजे तुम्हाला नक्की सुस्ती येणार आणि झोप येतेच हायवेला. ह्या झोप येणार म्हणजे येणार. कसं आहे, आपलं समृद्धीने प्रवास केलेला आहे आपण भरपूर वेळा, बरोबर. समृद्धी सुद्धा आपण पूर्ण टॉप टू एंड घेतलेला आहे. पण हा टॉप टू एंड खेचायचा म्हणलं ना अवघड होत आहे गरमात. त्यामुळं टॉप टू एंड नाही, रिलॅक्स, अजिबात घाई करणार नाही मी. रिलॅक्स जाणार, रिलॅक्स प्रवास करणार. आता मस्तपैकी पोचू, जेवायला थांबू. चला, कसं वाटतंय रान, ऊन रान भकास की नाही, भकास एकदम. काय बघा कसं वाटतंय. तिकडं भात कापायचं, आपलं गहू काढायचं काम चालू आहे. सगळीकडं गहू काढायची कामं चालू आहेत. गहू कोटा एक्झिट या आणि हायवे पण इथंच थांबलाय. इकडून पुढे ऍक्च्युली त्या टनेलचं काम झालं नाही, त्यामुळं इकडं थांबावं लागतं. चला टोल फाडूया आणि आता जेवायला जाऊया डायरेक्ट. हा कोटा हायवे, कोटा. इकडं राईटला कोटा आणि इकडं, आणि हा 2 तास खातो ऍक्च्युली रोड आपला. आता जेवणाचा ब्रेक उरकून घेऊ पहिला. सुस्ती आली होती जाम. जेवण करू आणि हा पॅच कव्हर करून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढं जाऊन हायवेला लागायच्या आधी एक झोप काढून घेता येईल. त्या दिवशी शेव टमाटर खाली होती पण मी. आज शेव टमाटर काही खाणार नाही, दुसरं काहीतरी खाऊ. मुकुंदरा. या मित्रांनो, आज आपण ऑर्डर केली आहे बघा मस्त असं आलू मटर, बटर रोटी, छाछ, कांदा लिंबू.